नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव सोयाबीनचा आहे तो वाढणार किंवा घटणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊयात। पण या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि या सर्वांचा परिणाम सप्टेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि मागणी पुरवठ्याच्या स्थितीचाही विचार करणं गरजेचं आहे की बाबा जागतिक बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेचं सोयाबीन हे 15 सप्टेंबर नंतर येणार आहे, याचाही परिणाम होणार। ब्राझीलची पेरणी सप्टेंबर महिन्यात सुरू होते, याचाही कुठेतरी परिणाम या ठिकाणी भावावर होणार। आणि अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न काय आलाय आपल्याला की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये भाव वाढणार की घटणार। तर लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी $9.5 प्रति बुशेलच्या आसपास आहे। ही भाव पातळी मागच्या 4 वर्षातली निश्चयांकी आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, या बाजारभाव पातळीचा इथं जर विचार केला तर या बाजारभाव पातळीनुसार जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी काही घसरण यायला पाहिजे होती ती सगळी घसरण येऊन गेली आहे मित्रांनो। आणि लक्षात घ्या, जर हीच भाव पातळी कायम राहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ब्राझील मध्ये पेरणी 100% घटणार आणि ब्राझील मध्ये पेरणी जर घटली तर 100% बाजारभावात मोठी उसळी येणार, कारण ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे। आणि ब्राझील मध्ये जर पेरणी घटली मित्रांनो तर मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात तफावत निर्माण होऊन बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आणि या तेजीचा परिपाक आपल्याला सप्टेंबर महिन्यात येणार। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव 100% वाढताना दिसणार। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर बाजारभावात 200 ते 300 ची तेजी सप्टेंबर महिन्यात आली तर आश्चर्य वाटायला नको। आणि जो सध्याचा बाजारभाव 4100 ते 4350 च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये वाढ होऊन भाव पातळी सप्टेंबर महिन्यात 4200 ते 4600 च्या दरम्यान गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की बाजारभाव सप्टेंबर महिन्यात 100% वाढणार, कारण या ठिकाणी अमेरिकेचं जरी सोयाबीन येणार असलं तरी ब्राझीलची पेरणी या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे। भाव जर दबावात राहिला तर ब्राझीलचा शेतकरी या पिकातून दुसऱ्या पिकात ट्रान्सफर होईल, त्यामुळे भावात आणि उत्पादनात आपल्याला जी डिप दिसणार आहे ती डिप भावात तेजीमध्ये दिसेल, उत्पादनात घटीमध्ये दिसेल। म्हणजे ऑल इज वेल, फ्युचर चांगले मित्रांनो। सप्टेंबर महिन्यात 100% वाढणार या ठिकाणी बाजारभाव जो आहे तो सोयाबीनचा। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा।
तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। मग सप्टेंबर महिन्यात तुम्हाला काय वाटते, सोयाबीनचा बाजारभाव किती आणि कसा वाढणार? यासाठी आपण अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र, आणि तुमचं मत जे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।